नमस्कार महाराष्ट्र, तुम्हा सर्वांकरिता एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। मागील कित्येक दिवसापासून तुम्ही या संबंधाने विचारणा करीत होतात की राज्य कर्मचाऱ्यांना 3 लाभाच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ केव्हा मिळणार आहे। तर निवडणुकापूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे। तर काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज एक सबस्क्राइब करा। आपले काही म्हणणे असेल तर नक्की कमेंट्स करून शंका विचारू शकता। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे विद्यापीठ अंतर्गत कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे। येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत 10, 20 व 30 वर्षे योजना अंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 7 अनुकंपा नियुक्तीधारकांना आदेश देण्यात आले। यावेळी विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हिताचे प्रश्न राज्य सरकारपुढे लवकरच मांडण्यात येणार असून अनुकंपाची उर्वरित 8 प्रकरणे तसेच वयोमर्यादा ओलांडलेली 4 प्रकरणे विशेष बाब म्हणून विचार करून त्यांचा मंत्रालय स्तरावर निर्णय लोकसभा निवडणूक आचारसंहिता पूर्वी निर्णय घेणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेली आहे। शिवाय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठामध्ये कार्य अधिक गतिमान करण्यात येणार असून परीक्षा झाल्यानंतर डिजिलॉकरच्या माध्यमातून डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। यामुळे आता विद्यापीठातील कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या येता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहे। स्त्रोत आहे राज्य शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंवाद संकेतस्थळावरून ही माहिती आपण घेतलेली आहे। आपण जर बंधूंनो शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी किंवा इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक जर असाल तर आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून टाका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओज आणि माहिती शासनाचे जी आर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ऑफिशियल प्रवीण यादव यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। मित्र हो, आपले व्हिडिओज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहिले जातात आणि तुमच्या विश्वासामुळेच, तुमच्या प्रेमामुळेच आज आपला चॅनल 50,000 सबस्क्रायबरच्या पुढे पार पाडत आहे। तर लवकरच याकरिता मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। वंदे मातरम, जय हिंद, जय महाराष्ट्र।